नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अर्थातच निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि सकाळपासून निकाल बघत होतो आणि फोन घेत होतो. आता मला फोन कशाला आले असतील हे मी सांगायचं कारण नाहीये, गरज नाहीये. जे काय गेले 2-4 महिने प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर मी विश्लेषण आणि विवेचन मीमांसा करत आलो राजकारणाची. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेत पराभव झालेला नाही, तो उदासीनतेचा परिणाम आहे. आणि ती उदासीनता झटकली तर सुनामी येईल, हाच माझा सूर होता. आणि त्यावर जर महाराष्ट्राच्या मतदाराने शिक्कामोर्तब केलं असेल तर मी काय वेगळं आणखीन सांगू असा मलाच प्रश्न सकाळपासून पडलेला आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी मला फोन केले त्या सगळ्यांना मी फक्त 2-3 शब्दात उत्तर दिलं. तेच तुम्हालाही सांगतो, जे आजच्या विषयाचं शीर्षक आहे, मथळा आहे, मोगॅम्बो खुश हुआ. मोगॅम्बो खुश हुआ म्हणजे काय हे मला वाटतं समजावण्याची गरज आहे असं नाही. मिस्टर इंडिया नावाचा जो सिनेमा आला होता त्यातला जो व्हिलन होता अमरीश पुरीने अत्यंत कॉमेडी पद्धतीत रंगवलेला व्हिलन खलनायक, त्याचं नाव मोगॅम्बो होतं. आणि तो मोगॅम्बो समोरच्यांचं नुकसान झालं की तो खुश असायचा. माझी अवस्था आज तशीच आहे. मी ज्यांचा पराभव व्हावा म्हणून बोलत लिहित आणि मीमांसा करत होतो, आणि जे लोक मला शिव्या घालत होते ते अर्थात माझ्या पलीकडचे होते. ते पक्षातले असतील, ट्रोलर असतील, विरोधक असतील, जे कोणी होते, त्या सगळ्यांसाठी मी एकच म्हणेन, मोगॅम्बो खुश व्हा. प्रामुख्याने या गेल्या 4-4.5 वर्षामध्ये माझे काही भक्त तयार झालेले आहेत, अंधभक्त तयार झालेत. त्या मूर्खांना असं वाटतं की भाऊ भाजपच्या वतीने बोलतो, भाऊ भाजपला विकला गेलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि जणू काय भाऊ भाजपच्या बाजूने बोलतो म्हणूनच भाजप जिंकतो, असं मूर्खपणा ज्यांच्या डोक्यात आहे, अशा लोकांना मी मोगॅम्बो वाटत असलो तर नवल नाही. आणि म्हणून जे ट्रोल करतात मला, त्या सगळ्यांसाठी माझं हे उत्तर आहे, मोगॅम्बो खुश हुआ. येस, मोगॅम्बो खुश हुआ. कारण योगायोग असा आहे की तो जो काय सिनेमा होता त्या सिनेमामध्ये तो जो मोगॅम्बो होता तो कुठल्या तरी गुहेमध्ये किंवा असा काय भुयारामध्ये लपून बसलेला असतो किंवा काय करत असतो, उचापती करत असतो. माझी अवस्था वेगळी नाही मित्रांनो, वयामुळे फार फिरत नाही, आपल्या आपल्या घरात खुराड्यात बसल्यासारखा. माझ्या जे कानावर येतं, जे बघायला मिळतं, जे वाचायला ऐकायला मिळतं, त्याची मीमांसा करतो. आणि त्यामुळे भोवताल बघितला तर मोगॅम्बो आणि माझ्यामध्ये काय फारसा फरक नाही. आणि म्हणून मग माझ्याकडे खाली शिवीगाळ करायला वाव नाहीये, मी कॉमेंट बंद ठेवलेत. तर कॉमेंट बंद ठेवल्यामुळे ज्यांची चरफड होते, ज्यांना मला मनासोक्त शिव्या घालायच्या असतात, विरोध माझ्या चुका दाखवण्याबद्दल माझा आक्षेप नाहीये, पण ज्यांना फक्त शिव्या घालायच्या असतात, भाजपचा चमचा वगैरे वगैरे जे काय, पाकिट पत्रकार, अशा सगळ्यांची जी काय कोंडी मी करून ठेवलेली आहे कॉमेंट बंद असल्यामुळे, ते माझे इतके अंधभक्त आहेत की मी हिंदी चॅनेलवर, इतर कुठच्या मराठी चॅनेलवर किंवा इतर कुठेही माझं काहीही युट्यूबवर झळकलं की बिचारे शोधत शोधत जातात आणि सापडला भाऊ, सापडल्या कॉमेंट उघड्या की भाऊला शिव्या घालतात. त्या सगळ्यांसाठी मी मोगॅम्बोच असतो. आणि म्हणून माझी पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या विधानसभा निकालानंतर सोपी आहे, मोगॅम्बो खुश हुआ. भाऊ तोरसेकर नाम का मोगॅम्बो खुश हुआ. कारण जे ट्रोलर आणि असे अंधभक्त आहेत
त्या मूर्खांना मी कितीही समजावून झालं की बाबांनो, मी कोणाच्या विरुद्ध नाही, मी कोणाच्याही बाजूने नाही, मी प्रत्येकाच्या चुका दाखवतो, कोणाला सल्ले देत नाही, पण तुमच्या चुका बघा, मी चुका समजावतोय, त्या चुका दुरुस्त करा, नाही तर तुमचंच नुकसान होईल असं सांगत असतो. ज्यांना त्या चुका समजून घ्यायच्या असतात ते अगत्याने ऐकतात. ज्यांना आपलं भवितव्य घडवायचं असतं ते माझ्या चुका मी दाखवलेल्या चुका पटल्या तो स्वतःचं आत्मपरीक्षण करतात. आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये, धोरणामध्ये, नीतीमध्ये, बोलण्यामध्ये दुरुस्ती करतात, त्यांचं भलं होतं. आज जर भारतीय जनता पक्ष आणि भाजप प्रणित महायुतीचा प्रचंड विजय झालेला दिसतोय, त्याचं श्रेय माझ्या बोलण्याला वगैरे नाही, मी बोलतो ते खरं ठरलं तर तो योगायोग असतं असं मी मानतो. पण जर मोठा विजय झाला असेल तर मी ज्या काही चुका दाखवल्या असतील त्या त्यांनी बघितल्या, ऐकल्या असतील आणि त्या चुका सुधारल्या असतील तर त्याचा फायदा त्यांना मिळाला. आणि जशा त्यांच्या चुका दाखवत असतो तशाच मी उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेस पक्ष असेल, त्यांच्याही चुका दाखवतो. त्यांनी त्या चुका मनावर घेतल्या आणि स्वतःला दुरुस्त केलं तर भाजपला एवढं मोठं यश मिळालं नसतं. पण आपल्या चुका बघायच्या नाहीत, कोणी दाखवल्या तर ऐकायच्या नाहीत, समजूत तर त्याहून घ्यायच्या नाहीत आणि त्या चुका झाकण्यासाठी नवनव्या चुका करायच्या आणि त्या नव्या चुकांचे परिणाम समोर आले, दुष्परिणाम समोर आले की मग दुसऱ्यांच्या नावाने बोट मोडणं याला मी मूर्खपणा नव्हे अंधभक्ती म्हणतो. की हा भाऊ तोरसेकर त्यांच्या बाजून बोलला आणि ते जिंकले, तर भाऊने आपल्या लाडक्या पक्षाबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल चांगलं बोलावं. मी चांगलं बोलून उद्धव ठाकरे जिंकणार नाही, उद्धव ठाकरे जिंकतील असं तावातावाने मी बोललो म्हणून उद्धव ठाकरे जिंकणार नाहीत. त्यासाठी आवश्यक ती मेहनत त्यांना घ्यावी लागेल. शरद पवारांना आवश्यक ती मेहनत घ्यावी लागेल आणि त्यांच्या ज्या चुका दाखवलेल्या असतील त्या समजून घेऊन त्या दुरुस्त कराव्या लागतील. मला शिव्या घालून की आणखी कोणाला शिव्या घालून काहीही निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरे तर गेली 2.5 वर्ष उठता बसता झोपेत जागेपणी खाजगी समारंभात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना शिव्या घालत होते. मित्रांनो, नियती नावाचा एक प्रकार आपण हिंदूंमध्ये मानतात. नियती म्हणजे चुकून तुम्ही काहीतरी बोलाल आणि त्यावेळेला नियतीने तथास्तु म्हटलं तर काय होईल. मला आज त्या गोष्टीची आठवण येते. नियती तुमच्याशी खेळत असते आणि चुकून तुम्ही काहीतरी चुकीचं बोललात आणि त्याच वेळेला नियतीने तथास्तु म्हटलं तर. उद्धव ठाकरे अगदी अलीकडच्या काळात एका ठिकाणी तावातावाने बोलताना, फडणवीसांना शिव्या शाप देताना, त्यांच्या नावाने बोट मोडताना काय म्हणाले होते आठवतं तुम्हाला? एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. नियती म्हणाली तथास्तु. नियती काय म्हणाली? तथास्तु. कोणाच्या वाक्यावर म्हणाली? उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावर म्हणाली तथास्तु. आणि उद्धव ठाकरेंची इच्छा पूर्ण झाली. फडणवीस किंवा उद्धव ठाकरे या दोघांपैकी एकच शिल्लक राहायचं आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहील. आता मी राहील हे म्हणायच्या आधी जर नियतीने तथास्तु म्हटलं असेल तर देवेंद्र फडणवीस राहिला, चांगला दणदणीत आमदार घेऊन जिंकून आला. किंवा मी राहील हे नियतीने ऐकेपर्यंत नियती थांबली नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचा उभाठा शिवसेना पक्ष नामशेष झाला. बघा, एकाला 8 ते 10 पटीमध्ये फडणवीसांचे आमदार निवडून आले आणि त्यांच्या 8-10 आमदारांच्या मागे उद्धव ठाकरेंचा एक आमदार निवडून आलाय. 120-125 काय ते त्यांचे आहेत आणि 12-15 उद्धव ठाकरे यांचे आहेत. 10 पटीने जे काही यश फडणवीसांना मिळालं त्याच्यासाठी नियतीचं वरदान हे उद्धव ठाकरेंनी मागितलं होतं. एक तर मी राहीन किंवा तू राहशील.
तर तू राहशील. ह्यावेळेला नियती तथास्तु म्हणाली आणि त्याचा फायदा फडणवीसांना मिळाला असं म्हटलं तर वावगं होईल का मित्रांनो? मग असलं काही बडबडण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष आणि आपले उमेदवार यशस्वी कसे होतील यासाठी प्रयत्न केला असता तर आज जे निवडणुकीच्या निकालानंतर चित्र दिसतंय, इतकी लज्जास्पद आणि भयंकर वाईट अवस्था त्यांच्या उभाठा शिवसेनेची झाली नसती. कारण मतदाराने शिवसेना नाकारलेली नाही. 5 वर्षापूर्वी शिवसेनेला जे 50-56 आमदार मिळाले होते, जवळपास तेवढे आमदार एकट्या एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले. फडणवीस आणि शिंदे या दोघांची बेरीज बहुमताच्या पुढे गेलेली आहे. पण एकनाथ शिंदे यांना मिळालेली मतं बघा आणि मिळालेल्या जागा बघा, मग तुमच्या लक्षात येईल की नियतीने सुद्धा, फक्त निवडणूक आयोग नव्हे, नियतीने, विधानसभेच्या सभापतीने नव्हे, नियतीने सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना ओरिजिनल शिवसेना ठरवून टाकली. 56 आमदार 5 वर्षापूर्वी, आज पण 50-55-56 आमदार. याचं कारण शिव्या शाप देत बसलो असताना नियती कधी तसाच तू मरेल याकडे बघितलंच नाही आणि स्वतःचं नुकसान उद्धव ठाकरे यांनी करून घेतलं. मुद्दा तो नाही मित्रांनो, मुद्दा इतकाच आहे की तुमच्या चुका कोणी दाखवत असेल तर त्याच्याकडून समजून घ्या, नसेल तर स्वतः समजून घ्या, आत्मपरीक्षण करा आणि त्या चुकांची पुनरावृत्ती करू नका. यश तुमचं असतं. मग कुठलाही मोग्यांबो तुमचं वाकडं करू शकत नसतो. आमच्याकडे काहीतरी माणसं कामाला लावलीत किंवा त्यांच्या अगदी निष्ठावान आहेत, ते येणार जाणार, आमच्या कुठेतरी कॉमेंट खाली शिवीगाळ करणार किंवा त्यांचे त्यांचे काय असतील तिथे बोलताना तो पगारी आहे, तो पाकिट आहे वगैरे वगैरे आम्हाला शिव्या घालणार. आम्हाला शिव्या घालून तुमचं कल्याण झालं असतं तरीही मला बरं वाटलं असतं. पण आम्हाला शिव्या घालून तुमच्या चुका झाकल्या जात असतील फार तर, पण सुधारल्या जात नाहीत आणि सुधारल्या नाहीत तर चुकांचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगायचे असतात. आयन रँडचा मी नेहमी उल्लेख करतो. आयन रँड सारखी लेखिका विचारवंत नेहमी, तिचं एक वचन आहे की तुम्ही सत्य नाकारू शकता पण सत्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेस पक्ष असेल, महाविकास आघाडीचे पक्ष किंवा त्यांचे समर्थक पाठीराखे यांच्या नशिबी नेमके तेच दुष्परिणाम आलेले. आपल्या झालेल्या चुका समजून सुधारण्याला ते तयार झाले नाहीत, म्हणून आमच्यासारखे मोग्यांबो त्यांनी ठरवलेले खुश होतात. मित्रांनो, हा विधानसभेचा निकाल हा उथळपणे त्याचं विश्लेषण मी करणार नाही, मी कधीच करत नाही. त्यामुळे काही गर्दीने आजच्या आज टीव्ही चॅनेल सारखा ताबडतोब काय ते बघा 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 मी खरा ठरलो, मी जिंकलो, मी खरा ठरलो नाही, मी खरं बघू शकत होतो म्हणून बोललो. आणि मी बघतो तेच खरं असतं असा पण माझा दावा नाही. तसं असतं तर लोकसभेला माझे अंदाज बरोबर ठरले असते. लोकसभेला माझे अंदाज फसले. याचं कारण त्या काळात मुस्लिम आणि दलित यांची वोट बँक तयार होते आणि ती महाविकास आघाडीच्या बाजूने जाते हे मी पण बघू शकलो नव्हतो. माझे अंदाज साफ चुकले. आज माझे अंदाज साफ बरोबर आले. याचं कारण मी सगळं बघू शकलो. पण मी बोलल्यामुळे कोणतरी जिंकतो किंवा मी कोणाची तरी बाजू घेतली म्हणून कोणतरी जिंकतो या भ्रमात राहू नये. या निवडणुकीचं विश्लेषण आणि त्याचे अनेक पैलू पुढल्या आठवड्याभरात क्रमाक्रमाने मी मांडणार आहे. फक्त महाविकास आघाडीचा पराभव झालाय का? मला नाही वाटत. मला तर असं वाटतं की महाविकास आघाडीपेक्षा मुंबईतल्या आणि प्रामुख्याने मराठी पत्रकार माध्यम यांचा हा पराभव आहे. जे गेली 2-2.5 वर्ष सहानुभूती 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 म्हणून रडगाणं लावून बसलेले, त्यांना मतदाराने हाणलेली एक सणसणीत चपराक म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांकडे आपण बघायला पाहिजे, डोळसपणे बघायला पाहिजे. हा पराभव फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काय ते पटोले यांचा नाहीये. हा चुकीचं विश्लेषण करणारे आणि सहानुभूतीचा वाडगा या महाविकास आघाडीच्या हातात देणारे जे पत्रकार, विश्लेषक आणि अभ्यासक आहेत त्यांचा सुद्धा पराभव आहे.
मग आपला खोटेपणा झाकण्यासाठी लाडक्या बहिणीला पुढे करतील, बटोगे तो कटोगे पुढे करतील. पण बटोगे तो कटोगे समजून तरी घेतलं का? सांगायचा मुद्दा असा, मित्रांनो, विश्लेषकांच्या विश्लेषणाने कुठचेही निकाल लागत नसतात. निवडणुकीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात शेवटचा अधिकार मतदाराकडे असतो, आणि मतदाराला कन्व्हिन्स करणं, यामध्ये जर तुम्ही तोकडे पडत असाल तर जाहिरातबाजी करून मतदाराला असं वाटतं म्हणून माध्यमातून डंका पिटून घेतला म्हणून मतदाराला तसं वाटत नाही आणि त्याप्रमाणे तो मतदान करत नाही, याची ग्वाही विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निकालांनी दिलेली आहे. आणि याचं विश्लेषण मी पुढला आठवडाभर वेगवेगळे त्याचे पैलू तुम्हाला उलगडून सांगणार आहे. आज मला अजूनही निकाल पूर्ण हाती आलेले नाहीत, ते बघायचे, अभ्यासायचे, आणि मग त्याची जी कारणं इतर सगळे सांगतात ऐकून घ्या. मला घाई नसते, मी अत्यंत आरामात सवडीने विश्लेषण करतो. याचं कारण मला माझ्या श्रोत्याने राजकारण समजून घ्यावं, मतदार म्हणून, नागरिक म्हणून समजून घ्यावं, असं वाटतं की ज्यातून लोकशाही प्रगल्भ होऊ शकते, सशक्त होऊ शकते. आज मी एवढंच म्हणेन, माझ्यावर रागावलेले जे कोणी अनेक लोक आहेत, आणि ज्या मूर्खांना वाटतं की भाऊ बाजू घेतो तेव्हा तो जिंकतो, त्या मूर्खांसाठी एवढंच म्हणेन, मोग्यांबो खुश व्हा. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.